अहो अहो माझ्या जानूच्या सासूबाई आहात तुम्ही. तुम्हाला त्रास व्हावा असं असं कशाला वाटेल मला? तुम्ही फोटोकडे बघून सतत आठवण काढून रडत असायचात ना. मला मला खूप वाईट वाटलं तुमचं. आणि असं वाटलं तुमचा थोडासा त्रास कमी व्हावा म्हणून मी करायला गेले एक, आणि माझ्या मनात तसं काही नव्हतं हो. खरंच सांगते मी. आणि मला ना तुम्हा लोकांसारखं असं मोजून मापून तोलून मापून असं नाही वागता बोलता येत. माझं काही चुकलं असेल ना तर वाटल्यास मारा मला. पण मला माफ करा तुम्ही. चुकलं माझं. हवं तर मला जोड्याने मारा, पण माझ्यावर रागावू नका. अहो नाही, असं काय करताय? तुम्ही मला माफ केल्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाहीये. आई तू थांब ग जानू. आधी त्यांनी म्हणू देत मला माफ केलंय म्हणून. तुझ्या सासूबाईंना दुखवून जायचं नाहीये मला इथून. अहो उठा ना तुम्ही. काय करताय असं? आधी म्हणा माफ केलं म्हणून. आता माझं काहीही खरं नाहीये. डोक्यावर छप्पर नाहीये आणि पाठीवरून मायेनं हात फिरवणारही कुणी राहिलेलं नाहीये. आयुष्याची अशी परवड करण्यापेक्षा रेल्वेचे रुळच बरे. हो, पण जाताना मनात कुठलीही सल नको म्हणून तरी मला माफ करा तुम्ही. तुम्ही जर मला माफ केलं नाहीत ना तर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. मी केलं माफ तुम्हाला. उठा 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 तुम्ही. बाबा चहा. बाबा काय झालं? कसला विचार करताय? पिंट्या, शेवटी मनाचंच ऐकावं असं वाटतंय मला. कशाच्या बाबतीत बाबा? अरे जानू नको म्हणत असली तरी आपण जावं तिकडे असं वाटतंय मला. म्हणजे जानूची आई ही अशी घरात येऊन राहिली आणि जानूचे बाबा त्याची साधी दखलही घेत नाहीयेत. ते खटकेल ना गोखल्यांकडच्या ना. आणि मुख्य म्हणजे कलाला त्या घरातून बाहेर काढणं फार गरजेचं आहे, नाहीतर जीव नकोसा करेल ती. थैमान घालेल. जानूला बोलताही येणार नाही आणि सोसताही येणार नाही. पण बाबा आपण तिथे गेलो आणि आईनं थैमान घातलं तर म्हणजे दिसायला तेही वाईटच दिसेल ना. अरे पण आपल्या अपरोक्ष ती असं करण्याची शक्यता जास्त आहे. आपण तिथे गेलो तर त्यातले त्यात ती काही बोलायला लागली तर आपण तिला थांबवायचा प्रयत्न तरी करू शकू. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इतकी खात्री असेल तर. खात्री कसलीच नाही बाबा, पण गरज वाटते मला.
मी जातो आजच. बाबा, एकटे नका जाऊ, मी येतो. चला. येते मी. माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफ करा मला. मी आईला सोडून येते. आई चल. अगं, तू कशाला येतेस? जे बाबा तसेही आता काही मला घरात घेणार नाहीच आहेत. मी जाईन आपली, पाय जिथे नेतील तिकडे. तू थांब बाई इथेच, तू इथेच थांब. तसं काहीही नाही आई, तू चल. थांबा. थांबा तुम्ही, नका जाऊ. नको नको, आता अडवू नका प्लीज. नाही जान्हवी, आत्ता जर या गेल्या ना तर मी स्वतःलाच माफ करू शकणार नाही. त्या अडचणीत आहेत म्हणून इथे आल्या. आता त्यांच्या अडचणीत आपण जर मदत नाही केली तर कसलं नातं आणि कसलं काय. हो पण नाही नाही, आता पण नाही बिण नाही, माझंच चुकलं. मीच पराचा कावळा केला. नाही हो, तुमची रिॲक्शन अगदी स्वाभाविक होती. खरं तर आत्ता तुम्ही जे म्हणताय तो तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. नाही ग जान्हवी, आपण दुःखात असलो ना की आपल्याला दुसऱ्याच्या वागण्याचे नीट अर्थ लावता येत नाही. तसंच झालंय माझं. आणि मोठी आई अगं, तसंही या दोघांचं स्थान आपल्या मनात आहे आणि ते अबाधित आहे. त्यामुळे फोटो फ्रेम्सचं काय. तेच म्हणते ना मी. पण तरीही नको आई, तिकडे बाबा आणि पिंट्याचे हाल होत आहेत. जान्हवी, आलेल्या पाहुण्यांची अशी पाठवणी करणं या घराची रीत नाहीये. निरोप आनंदाने दिला घेतला जातो, असं रागावून रुसून नाही. आणि जान्हवी अगं, काहीही झालं तरी शेवटी आई आहे तुझ्या. हो पण मोठी माणसं सांगतायत ना बेटा, मग ऐक ना त्यांचं. माझ्या खोलीत राहतील त्या, मी काही दिवस श्रीच्या खोलीत राहील. नाही नाही, नको नको, त्यांना माझ्याच खोलीत राहू दे.
आता ठरलं म्हणजे ठरलं, त्या आमच्या खोलीतच राहतील. तुम्ही उगाच कांता, हे माझं शेविंग किट दे ना हो प्लीज. देते. ठीक आहे, आहेत का सगळ्या गोष्टी? भलतच झालं ना काहीतरी. माझ्यामुळे उगीच तुम्हाला त्रास. अहो त्यात त्रास कसला, काही नाही त्रास. मला सवय आहे असं अचानक सामान पॅक करून बाहेर गावी जाण्याची. हो, सो डोंट वरी. आणि शेजारच्या खोलीत तर जायचंय. काय आहे, रोजच्या वापरातल्या 4 गोष्टी घेऊन जातो, कारण रोज रोज तुम्हाला डिस्टर्बन्स नको म्हणून, बाकी काही. खर तर मी ना दिवसभर हॉलमध्ये बसून राहीन. फक्त ना रात्रीच्या वेळी जरा मला भीती वाटते ना, म्हणून फक्त सोबत कोणीतरी हवं वाटतं. डोंट वरी जान्हवीची आई. त्या निमित्तानं मला श्री बरोबर थोडा वेळ तरी काढता येईल. आणि जो तो आपल्या कामात गुंग असतो आणि आपल्या खोलीत मग्न असतो. तुम्ही आरामात राहा, डोंट वरी. आणि तुम्ही कुठे रोज रोज येताय? केव्हा तरी आलाय, अगदी आरामात राहा, निवांत. अरे बाप रे, हे बघ नर्मदा, मी बँगलोरहून तुझ्यासाठी, मी करतो का, बघ बँगलोरहून तुझ्यासाठी साडी आणली होती मागच्या वेळेला. सॉरी, विसरलो द्यायला. हे बघ बघ. अगं बाई, छान आहे. हो. मस्त आहे. डोंट वरी. त्यांना काय हवं नको ते बघा. हो बघते. आणि तुम्ही श्रीशी अगदी छान मनसोक्त गप्पा मारा, निवांत. आणि रात्री जास्त वाचत बसू नका. बर. छातीवर पुस्तक ठेवून झोपू नका. ओके. नीट झोपा. ओके ओके. बाबा प्लीज तुम्ही माझं ऐका. तुम्ही तिला घ्यायला नका येऊ इथे. तिने जर सगळ्यांसमोर तुमचा अपमान केला तर तो मला सहन होणारा नाहीये. अहो पण मला तुमची अस्वस्थता कळते बाबा, पण प्लीज ऐका ना. आणखी अवघड नका करून ठेवू माझ्यासाठी. नीट चाललंय. हो बाबा, मी तुम्हाला फोन करते. नका काळजी करू. हाय. तुला एकटीलाच इकडे थांबायचं आहे का? नाही नाही, असं काहीच नाहीये. अपसेट? हा, थोडीशी. का? आईमुळे. तिचं काय? तिने घरी जायला हवं, तिच्या घरी. नक्कीच, पण हे असं नाही. त्याने काय फरक पडतो? जान्हवी, त्या या घरात राहणं किंवा त्या घरात राहणं याहीपेक्षा त्यांचं भांडण मिटणं जास्त गरजेचं आहे. ते या जन्मात तरी शक्य नाहीये.
पण नाईलाजानं ते पुन्हा एकत्र राहायला लागले आणि पुन्हा त्यांची भांडणं झाली. तर आई कुठे जाणार हा प्रश्न राहतोच ना. जान्हवी, मला मान्य आहे त्यांचे स्वभाव खूप वेगळे आहेत, खटके उडतात, पण एकमेकांना सहन न करण्या इतपत जर त्यांच्यात भांडणं होत असतील ना, तर मग त्यांना आपण वेळ आणि स्पेस द्यायला हवी. नाहीतर हे दुष्टचक्र कधीच थांबणार नाही. बाबाने तिला माफ केलंय. मनापासून? ते नाही माहिती. जान्हवी, तुझ्या आईला आता घरी पाठवण्यापेक्षाही ना त्यांनी एकमेकांना मनापासून स्वीकारणं जास्त महत्वाचं आहे. त्यांच्यात काहीतरी ट्युनिंग असेल ना, त्यांच्या संसाराचं काहीतरी ट्युनिंग असेल ना, त्यांनी एकमेकांमधली काहीतरी गोष्ट ऍक्सेप्ट केली असेल ना, काहीतरी कॉमन असेल त्यांच्यात. हे शोधायचा प्रयत्न कर. त्यांना आपणहून एकमेकांबरोबर राहावंसं वाटलं पाहिजे. हा असा बळजबरीचा रामराम काय उपयोगाचा? राईट, खरंय. जान्हवी, आणखीन एक गोष्ट सांगू? हं. तू चिडणार नसशील तर. नाही चिडणार. जान्हवी, मला तुझी आई खूप प्रॅक्टिकल वाटते. आहे ती. तू तुझ्या आईकडे फक्त आईच्या दृष्टीने बघतेस, एका स्त्रीच्या दृष्टीने बघ. तिचे प्रश्न सोडवायला तुला खूप मदत होईल. आय एम सॉरी, मी खूप आगाऊपणा करतोय का? मला कसं नाही सुचलं हे? तेच तर, तू खूप इमोशनली बघतेस या सगळ्या गोष्टींकडे. ऑब्जेक्टिव्हली तुला बघताच येत नाही तुझ्या आईकडे. आणि हे असं होतं. मी सुद्धा माझ्या बाबांकडे ऑब्जेक्टिव्हली बघूच शकलो नव्हतो. आणि म्हणूनच अशा सिच्युएशन मध्ये एका मित्राची गरज असते. चांगला मित्र. थँक्स. मी जेव्हा तुमचं बोलणं ऐकते ना, मला प्रकर्षाने जाणवतं तुम्ही खूप वाचता. रात्री झोपच लागत नाही, मग वाचत बसतो. पण मग दाखवावं ना एखाद्या डॉक्टरला. मी नाही जाणार. डॉक्टरनी माझ्याकडे यायला हवं. हा कसला हट्टय? आहे. अहो, पण त्यांना कसं कळणार? कळेल त्यांना. तेवढं अंडरस्टँडिंग आहे आमच्यात. काहीही श्रीरंग. जान्हवी, तुला माहितीये, मला हे खूप आवडायचं. काय? हेच, तू हे असं काहीही हे म्हणणं. हो. आणि तू लाजल्यानंतर आणखीनच सुंदर दिसतेस. चला, बाबा आले असतील, मी निघतो. श्रीरंग, बोल. काय? ज्याच्यासाठी तुम्हाला थांबवलंस. थँक्यू. मला तुझं नुसतं थँक्स नकोय. मग गुड नाईट. गुड नाईट. शशिकला ते चहा घ्या. आणि बिस्किट आणू का, की नाश्त्याला खालीच येताय तुम्ही? श्रीरंगरावांच्या बाबांना काय वाटेल हो? कशाबद्दल? हो, त्यांनी तुमच्यासाठी नवी कोरी आणलेली साडी तुम्ही मला अगदी देऊनच टाकलीत. काही म्हणणार नाही. अहो, कदाचित त्यांना आठवणार सुद्धा नाही. नाही नाही, असं कसं?
अहो त्यांनी एवढं लक्षात ठेवून तुमच्यासाठी साडी आणली, याचा अर्थ काय होतो? तुम्ही ती साडी नेसावी असंच त्यांना वाटत असणार ना. काही म्हणाले ना तर बघूया, सांगेन मी त्यांना काहीतरी. हो, खरं सांगू का, मला ना अगदी कसं तरीच होतंय ही इतकी कोरी साडी घेताना. अहो खरंच काही हरकत नाही. बघा ना, मी याच प्रकारच्या नेसते साड्या पुष्कळ आहेत माझ्याकडे अशा. अहो असं उगाच घेणं बरं दिसत नाही हो. मी त्या बदल्यात तुम्हाला काहीतरी देते. कशाला? अहो मी तुम्हाला आत्ताच देते. तुम्ही मला साडी दिलीत ना, मी तुम्हाला साडीच देते. थांब. हो नको. नाही नाही, नाही नाही, खरंच तुम्हाला तुम्ही घ्यायलाच असं- लागेल ती. असं मानू नका. अहो तुम्ही. नाही नाही, एकतर्फी नकोच की सगळं. मी तुम्हाला हा ठीक ठीक ती माझ्याकडून तुम्हाला. अहो, नाही नाही, तुम्ही घ्याच खरंच घ्याच असं घ्याच. नका मानू. नाही अहो हे बघा, आता आमची आपली गोणपाटाची कापड तुम्हाला शोभणारही नाहीत ते, पण तरी तुम्ही घ्याच. माणसाने कसं देवघेवीमध्ये चोख असावं अगदी. नाही शशिकला ताई, खरंच ठेवाही तुमच्याकडे. आणि देवघेवीचं नका आणू मनामध्ये. असंही आपल्याकडे कोणी पाहुणा आला तर आपण काहीतरी देतोच की नाही. अहो खरं म्हणजे मीच चांगलं हळद कुंकू लावून तुम्हाला द्यायला पाहिजे होती, पण बोलण्या बोलण्यात दिली ना, तर प्लीज ठेवून घ्या. आणि त्याच्या बदल्यात मला काहीही देऊ नका. वाटल्यास मोठ्या बहिणींनी प्रेमाने दिले असं समजा.